कल्याणच्या शहाडमध्ये भाजप शिवसेनेत राडा, भाजपच्या फ्रेमवर शिवसेनेचे बॅनर लागल्यानं वाद. भाजप शिवसेनेच्या राड्यात 3 जण जखमी, दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल. खासदार ओमराजे निंबाळकर यांचं व्हॉट्सअॅप बंद, सरकार विरोधी भूमिका घेतल्यानं कटकारस्थान, खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप. एक दिवस असा येईल जनतेचे प्रश्न बाहेरच सुटतील, येत्या काळात जनता दरबार भरवण्याची वेळच येऊ नये, मंत्री गणेश नाईक यांनी विश्वास केला व्यक्त. दलित मागासवर्गीयांची नावं मतदार यादीतून वगळली जातात, ज्यांची नावं वगळली त्यांना माहितीच नाही. कर्नाटकच्या आळंदी मतदारसंघातून 6018 नावं वगळली, राहुल गांधींचा आरोप. कर्नाटक सीआयडीने 18 पत्र निवडणूक आयोगाला दिली, काँग्रेसच्या समर्थनात जाणारी नावं जाणीवपूर्वक वगळली गेली, राहुल गांधींचा आरोप. महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात हजारो नावं डिलीट, महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटकात अशीच नावं वगळली, एका आठवड्यात आयोगानं डेटा द्यावा, राहुल गांधींची मागणी. लोकशाही यंत्रणांची सुरक्षा हे माझं काम नाही, प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मतचोरी होते, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार वोट चोरांना वाचवतायत, राहुल गांधींचा आयुक्तांवर आरोप. लवकरच हायड्रोजन बॉम्ब आणणार, राहुल गांधींचा इशारा. राहुल गांधी आपली शक्ती रडीचा डाव खेळण्यात घालवतात, आगामी निवडणुकीत काँग्रेसचा बँड वाजणार, अमित साटम यांचा राहुल गांधींना टोला. राहुल गांधी हे भारतातील मतचोरीचे बादशाह, वोट चोरी आरोपांवरून देशाची माफी मागा, केशव उपाध्ये यांची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृत्याची हायकोर्टाकडून गंभीर दखल, इमारतीच्या पालिकेच्या पाडकामाला कोणत्या अधिकारात स्थगिती दिली, हायकोर्टाकडून विचारणा. मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीची सखोल चौकशी करा, पंतप्रधानांच्या वाढदिवशी ही घटना का घडली, वाढदिवसाचे कव्हरेज वळवण्यासाठी हा प्रकार केला का, नवनाथ बन यांचा सवाल. प्रशासनाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावे, निकष न बदलता हेक्टरी 13,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांना द्यावी, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची मागणी. मुंबईचा महापौर मराठीच होणार, बेस्ट निवडणुकीत 5,000 मतं विकत घेतली, मुंबई अमराठी लोकांना विकण्यात आली, मुंबईचं लुढाकरण कंबोजीकरण झालं, संजय राऊतांची टीका. बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्याचा शिंदेंचा कट, शिंदेंच्या जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो नखाएवढाही नाही, बाळासाहेबांच्या बरोबरीनं जिल्हाध्यक्षांचा फोटो लावता ही कोणती पद्धत, संजय राऊतांची टीका. मुंबईचा महापौर मराठीच होणार, मनसे नेते संदीप देशपांडेंचा दावा, खानाची भीती दाखवून भैया आणि गुज्जू महापौर करण्याचा कट उधळून लावणार, देशपांडेंचं वक्तव्य. मुंबईचा महापौर मराठीच होणार हे आम्हाला कुणाकडून शिकायची गरज नाही, मराठी माणसाच्या हक्कासाठी भाजपने नेहमीच लढा दिलाय, मुंबईतील मराठी माणसाला माहीत, नवनाथ बन यांचा संदीप देशपांडेंना प्रत्युत्तर. अमरावतीत शेतकरी शेतमजूर महिला सभेचं आयोजन, बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेकडून आयोजन, शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी करता सभा, शेतमजुरांच्या प्रश्नावर शेतकरी नेत्यांचं मत जाणून घेणार. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, पिकं उद्ध्वस्त, शेतकऱ्यांना पंचनामा, मदत याकडे देवाभाऊंनी आता लक्ष द्यावं, शरद पवार यांचं वक्तव्य. माझ्या 75व्या वाढदिवशी मोदी स्वतः आले होते, 75 नंतर मी थांबलो नाही, मोदींना थांबा म्हणू शकत नाही, शरद पवारांचं वक्तव्य. महाविकास आघाडी म्हणून सर्वच ठिकाणी स्वबळावर लढू असं नाही, बलस्थान पाहून एकत्र लढण्याचा निर्णय घेऊ, शरद पवारांचे स्वबळाचे संकेत चर्चांना उधाण. हैदराबाद गॅझेट दिशा दाखवता, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात कटुता वाढली, गावागावात कटुता आणि संघर्ष घातक, सामाजिक ऐक्य महत्वाचं, शरद पवारांचं वक्तव्य. निवडणूक आयोगाने आरोपांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, 300 खासदारांनी रस्त्यावर येत मोर्चा काढला, आयोगाने अटी घातल्यानं खासदारांची भेट झाली नाही, आयोगाची अशी भूमिका देश किती वर्ष सहन करेल माहीत नाही, शरद पवारांची आयोगावर टीका. जालन्यात परतूर आणि मंठा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी,
युवक काँग्रेसचे उपविभागीय अधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन. नागपुरातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला अटक. कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणी शरद मैनला पुसदमधून अटक. मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकलेला आरोपी अटकेत. उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव. आरोपीने गुन्हा कबूल केल्याची सूत्रांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा. मात्र या संस्थांवर खऱ्या अर्थानं लोकशाहीची प्रतिष्ठापना होईल का? सत्ताधारी मंडळी मतचोरीचे काटे पेरतील आणि विधानसभेप्रमाणे गोलमाल करतील ही भीती आहेच. सामनातून सरकारवर टीका. नागपुरात राज्य महिला आयोगाकडून तक्रारीची जनसुनावणी. अध्यक्ष रुपाली चाकणकर घेणार जनसुनावणी. सकाळी 11 वाजता जनसुनावणीला सुरुवात होणार. मराठा आरक्षणासंदर्भात दुपारी 3 वाजता पुन्हा होणार सुनावणी. जनहित याचिकेद्वारे जीआरला विरोध करता येणार नाही. जीआरमुळे तुम्हाला काय बाधा पोहोचली याचं स्पष्टीकरण कोर्टात द्यावं लागेल. हायकोर्टाचा म्हणणं. 2006 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपींच्या निर्दोष सुटकेला पीडित कुटुंबियांचं आव्हान. पुढील सुनावणी 6 आठवड्यांनी होणार. निर्दोष सुटलेल्या 7ही जणांना कोर्टाची नोटीस. स्फोटाचा तपास करणाऱ्या एनआयएला ही नोटीस. आयुष कोमकर हत्या प्रकरणी वनराज आंदेकर, कृष्णा आंदेकरची बायको ताब्यात. दोघींची पोलीस चौकशी केली जाणार. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर शहरात मध्यरात्रीपासून पाणीपुरवठा बंद. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय. आज रात्री 12 पासून उद्या रात्री 12 पर्यंत पाणीपुरवठा बंद. मालेगावच्या डाबली इथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विशेष ग्रामसभेचं आयोजन. ग्रामसभेत शिवपाणद रस्त्यांची माहिती देण्यात आली. तसंच विविध विषयांवर झाली चर्चा. वर्ध्याच्या सेलू नगरपंचायतीच्या कारभारावर भाजप नगरसेविकांचा संताप. नगरसेवकाने केलेल्या अतिक्रमणावर भाजप नगरसेवकांचा आक्षेप. 3 महिला नगरसेविकांचा उपोषणाचा पवित्रा. चंद्रावर प्रवास करत आहात, सांभाळून रस्ता हरवलाय. सिंधुदुर्गात महामार्गासह ग्रामीण भागातील खड्ड्यांवरून बॅनरबाजी. प्रशासनाच्या कामाविरोधात बॅनरबाजी. मुख्यमंत्र्यांनी घेतलं मस्कऱ्या गणपतीचं दर्शन. नागपूरच्या राजे भोसले कुटुंबियांकडून दरवर्षी पितृपक्षात स्थापना करण्यात येतो मस्कऱ्या गणपती. मस्कऱ्या गणपतीचं हे 238वं वर्ष. साताऱ्यातील कराड इथे यशवंत विकास एकता मॅरेथॉनला प्रचंड प्रतिसाद. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 3000हून अधिक स्पर्धकांचा सहभाग. मुंबईत 21 सप्टेंबर रोजी नमो युवा रनचं भाजप युवा मोर्चाकडून आयोजन. मुख्यमंत्री रनला दाखवणार हिरवा झेंडा. नशामुक्त भारतसाठी युवकांना स्पर्धेत सामील होण्याचं आवाहन. अनेक अभिनेते होणार सहभागी. आंतरराष्ट्रीय उद्योगपती भारत फोर्ज अध्यक्ष पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन कराड इथे पुरस्कार प्रदान सोहळा पडला पार. मुंबईच्या दहिसरमध्ये शुक्ला कंपाऊंडमधील रहिवाशांच्या घरांवर पालिकेची तोडक कारवाई. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना पालिकेचा नागरिकांना मानसिक त्रास देत असल्याचा स्थानिकांचा आरोप. नरिमन पॉइंटवरील बहुचर्चित फ्लोटेल आणि मरीना प्रकल्पाला गती मिळणार. प्रकल्पासाठी डीपीआर 30 सप्टेंबरपर्यंत तयार करण्याचे आदेश. मंत्री नितेश राणेंचे आदेश. सांगलीतील प्रतापसिंह उद्यानासमोरील खाद्य विक्रेत्यांच्या गाड्या हटवण्यावरून वाद. खाद्य विक्रेत्यांच्या गाड्यांसमोर कचरा गाड्या लावल्या. गाडी चालकांविरुद्ध पालिका प्रशासन असा संघर्ष. भंडाऱ्यात तापाची साथ. वातावरणातील बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. सोलापुरात मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायत राज कार्यशाळेचं आयोजन. आमदार सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन. कार्यशाळेतून शेतकरी, महिला आणि युवकांना नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची केली पाहणी. खडकी आणि बिटरगाव गावांना दिली भेट. नुकसानीची केली पाहणी.
छत्रपती संभाजीनगर पालिकेतील 42 कर्मचाऱ्यांना टायपिंगच येत नाही. टायपिंग न येणाऱ्या 100हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, कायम कर्मचाऱ्यांना शेवटची 2 महिन्यांची मुदत. धाराशिवमधील स्त्री रुग्णालयात स्टोरेज युनिट आणि जेनेटिक लॅबचं लोकार्पण. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण. राज्यातील पहिली आणि देशातील 7वी लॅब. राज्यात त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार. समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं वक्तव्य. धोरण निश्चितीसाठी गठीत समितीची पहिली बैठक पार. परभणीत सेवा पंधरवड्यात लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ. लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात घाण पाणी. नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयातील प्रकार. रुग्णालयातील बालकांचं आरोग्य धोक्यात. राज्यात 3 टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. ऑक्टोबरच्या 4थ्या आठवड्यात पहिली आचारसंहिता लागण्याची शक्यता. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारीत लागण्याचा अंदाज. ईव्हीएमवर आता उमेदवारांची रंगीत छायाचित्रे लावणार. मतदार यादीत समान नावांमुळे होणारा गोंधळ टाळणार. निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. अनिल अंबानींना उच्च न्यायालयाचा दिलासा. अंबानींच्या विरोधातील बँकेच्या आदेशाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती. पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला. नवीन मद्य विक्री परवाना देण्याला सरकारची स्थगिती. तुर्तास एकही नवीन मद्य विक्री परवाना मिळणार नाही. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयामुळे चर्चेला उधाण. पुण्यातील काही भागात आज पाणीपुरवठा बंद. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं शहरातील विविध भागातील पाण्याच्या टाक्यांची विद्युत विषयक आणि पंपिंग विषयक कामे केली जात आहेत. एसटीचं मुंबई सेंट्रल आगार अन्यत्र हलवण्याच्या हालचालींना वेग. आगारासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू. आगाराचं शहराबाहेर स्थलांतर केलं जाण्याची शक्यता. नेरळ ते खोपोली लोकल सेवा रद्द. आज सकाळी 11 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ब्लॉक. 18, 22, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी लोकल रद्द करण्यात येणार. कर्जत स्थानकावर कर्जत यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाची तयारी करण्यासाठी ब्लॉक. यवतमाळच्या उमरखेडमध्ये सकल ओबीसी समाजाचा मोर्चा. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा. ओबीसींवरील अन्याय खपवून घेणार नाही इशारा. कुणबी प्रमाणपत्राचं मिळालेल्या मराठा बांधवांना अंतरवाली सराटीत येण्याचं मनोज जरांगेंचं आवाहन. मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रावरून संशय व्यक्त. मनोज जरांगेंचा आता चलो दिल्लीचा नारा. दिल्लीत देशभरातील मराठा समाजाचं अधिवेशन. अधिवेशनाची तारीख लवकरच जाहीर होणार. यवतमाळमध्ये आर्णी इथे मनसेच्या वतीनं रस्त्यावर रांगोळी काढून वाहतूक अडवून आंदोलन. आर्णी नगर परिषदेच्या विरोधात निषेध आंदोलन. रस्त्याचं बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्याचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरात मराठा समाजाच्या जीआर विरोधात गोलमेज परिषद. परिषदेला मराठा समाजातील महत्त्वाचे तज्ज्ञ, अभ्यासक, वकील आणि नेते उपस्थित राहणार. नांदेडमध्ये आदिवासी समाज आक्रमक. आमदार कोहळीकरांच्या पोस्टरला चपलांचा हार. बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातील समावेशाला विरोध. आमदार कोहळीकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी. बीडमध्ये धनगर आरक्षणाचा एल्गार. आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. धनगर आरक्षणासाठी यशवंत सेना उतरणार रस्त्यावर. समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी. परभणीतील उपोषण मैदानात सुविधा उपलब्ध करून द्या. मागणीसाठी स्वराज्य इंडियाच्या जिल्हाध्यक्षांद्वारे लक्षवेधी उपोषण. 2 ऑक्टोबर रोजी अभिनव आंदोलन छेडण्याचा इशारा. जालन्यातील बंजारा समाजाचं उपोषण अखेर मागे. निवासी जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीनं उपोषण मागे. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीकरता 7 दिवसांपासून 2 तरुणांचं उपोषण.
जालन्यातील धनगर समाजाच्या उपोषणाला आमदार बबनराव लोणीकर यांचा पाठिंबा. धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीकरता उपोषण. राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप. मुंबईसह राज्यभरातील सरकारी रुग्णालयात डॉक्टरांचं काम बंद. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी. स्थगितीला न्यायालयाचा नकार. हिंगोलीत आजेगाव परिसरात जोरदार पाऊस. पावसामुळे शेतीचं नुकसान. सोयाबीन, कापूस, हळद पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतेत. जालन्यात परतूर तालुक्यात सावरगाव इथे ढगफुटी सदृश्य पाऊस. पावसामुळे शेती पिकाचं नुकसान. गावात देखील पाणीच पाणी. बीडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. माजलगाव धरणाचे पुन्हा 11 दरवाजे उघडले. सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिक जिल्ह्यातील घाट माथ्यावर पावसाचा अलर्ट. गंगापूर धरण क्षेत्रात पावसाची संततधार. धरणातून 1136 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.